फील्ड किया, कोई रन नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट गेंदबाजी के साथ की है गेंदबाज ने शुरुआत। रोहित अपनी टीम की ओर से लेकर आए हैं पहला ओवर। वेरी फर्स्ट बॉल पे प्लेस हुआ है, सेकेंड बॉल पर पुल किया है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, अंपायर का इशारा, कन्वर्ट होता हुआ यस 4 या फिर करना पड़ेगा विचार, यस 4 रन। व्हाट अ हिट, क्या बात है, करारा प्रहार, गेंदबाज पे अत्याचार इस वक्त ऑन होता हुआ। इसी बीच नेक्स्ट बॉल, इस बार ये अच्छी गेंद थी, बल्ले की जड़ से खेला है, 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। यस रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर। एक बिग फाइट मैच, एक बेहतरीन मुकाबला इस वक्त जारी होता हुआ। एक तरफ टीम है नर्मदा फाइटर्स एंड दूसरी तरफ की अगर बात करें आई मास्टर्स। इस दोनों ही टीमों के बीच चलता हुआ ये एक बिग फाइट मैच, नो डाउट लेफ्ट हैंडर और राइट हैंडर बैट्समैन का कॉम्बिनेशन विकेटों के बीच में नजर आता हुआ। स्ट्राइक पर आए हैं लेफ्ट हैंडर बैट्समैन प्रफुल्ल। प्रफुल्ल के लिए फील्डिंग को डीप में तैनात किया गया है, पावर प्ले का बंधन जारी है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, 1 मिड विकेट तो 1 खिलाड़ी लॉन्ग ऑन के क्षेत्र में। इसी बीच नेक्स्ट बॉल, इस बार ओहो दिस इज अ ब्यूटीफुल, नो डाउट, व्हाट अ हिट, गेंद हवाओं के संग झूमती हुई, आसमान को चूमती हुई, ये जाता हुआ सिक्सर, केपीएल सिक्सर। व्हाट अ हिट, क्या बात है, पहले से ही प्रफुल्ल मन बनाकर आए थे कि आज वो अटैक पे अटैक करेंगे। वेरी फर्स्ट बॉल 6 रन। इस बार देखिए सीधे बल्ले से खेलने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, आकाश, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ प्रफुल्ल की इनिंग की हुई है समाप्ति। सत्रह मंजे खतरा, स्कोर कार्ड पे जैसे ही 17 का आंकड़ा दर्शाया, विकेट का हुआ है पतंग और प्रफुल्ल की इनिंग हुई है समाप्ति। न्यू बैट्समैन कुणाल हट्टे कट्टे शरीर के हैं लेकिन लंबे हिट लगाने में काफी माहिर। इस वक्त हमारे मंच की शोभा बढ़ाते हुए हमारे सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत है। केपीएल सीजन 3 एक अलग तरीके का क्रिकेट है दोस्तों, एक अलग रंग में रंगता हुआ ये क्रिकेट है केपीएल सीजन 3 कोलशेत प्रीमियर लीग। एक बेहतरीन आयोजन, एक बेहतरीन नियोजन, जितनी तारीफ करें उतनी कम।
मान लीजिए जिस तरीके से नई नवेली दुल्हन को सजाया जाता है उसी तरीके से इस ग्राउंड को केपीएल के लिए सजाया गया है। ऑल ऑर्गेनाइजर कमेटी मेंबर्स का हम शुक्रिया अदा करते हैं कि हमें एक बेहतरीन प्लेटफॉर्म आपने जरूर दिया। उसी तरीके से यंगस्टर्स को खेलने का मौका मिलता हुआ कोलशेत क्षेत्र में एक बड़ी प्रतियोगिता के रूप में, एक अवसर के रूप में इस टूर्नामेंट को जरूर मनाया जाएगा। गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त आशु सामना करेंगे कुणाल। नो डाउट एक विस्फोटक बल्लेबाज हैं, एक बड़े हिट के धनी हैं, रनों की मशीन के रूप में जाने और पहचाने जाते हैं। जब भी इनकी टीम कोलशेत परफॉर्मेंस करती है बाहर जाकर ये खिलाड़ी स्लो पॉइजन का काम करता है अपनी टीम में। यस, झुंझार स्पोर्ट्स के एक होनहार स्टार खिलाड़ी के रूप में इन्हें जाना और पहचाना जाता है। स्ट्राइक पर है आशु, गेंदबाजी की कमान पर है, बिल्कुल अंपायर से कुछ वार्तालाप कर रहे हैं हमारे दो अंपायर्स। यस सर, देखिए 8 खिलाड़ियों के नाम आए हैं गेंदबाजी के लिए, उनके नाम आप तलक के हम जरूर पहुंचाएंगे कि वो 8 गेंदबाज आप मोहन, चंद्रेश, जतिन गरत, गौरव पारते, गौरव तरे, गौरव पाटिल, यतीन पाटिल और ओमकार शेलके, ये 8 गेंदबाज को आप गेंदबाजी नहीं दे सकते। यस, इन्हें ताजा ताजा खरीदा है इसलिए अब थोड़ा सा रुकना पड़ेगा इन्हें। गेंदबाजी की कमान पर आए हैं नए गेंदबाज प्रकाश। 40 प्लस के ये खिलाड़ी है, इनके लिए प्राइज मनी अगर विकेट लेते हैं तो 200 रुपए प्राइज मनी, 200 रुपीज कैश प्राइज। इसी बीच ये पहली गेंद, ओहो आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ की है गेंदबाजी की शुरुआत। प्रकाश फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर, इस बार देखिए पैडल स्वीप किया है, घुटना टिकाकर स्ट्रोक कन्वर्ट किया है, लेकिन महज एक रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। यस, बॉल की व्यवस्था करनी है प्लीज। यस, हमारे अंपायर राजेश सर और भरत मेयर ये दोनों ही स्टार खिलाड़ी हैं। लगभग 80 और 90s में इनके जलवे आपने जरूर देखे होंगे टेनिस क्रिकेट में। बिल्कुल, शाहरुख और सलमान भी वही जमाने के हैं, लेकिन आज भी हिट है, आज भी परफॉर्मेंस करते हैं। नो डाउट इनकी गेंदबाजी, इनकी बल्लेबाजी सबसे हटके और बच के। यस, सामना करने के लिए तैयार। फिर से एक बार प्रकाश की अगली गेंद का कुणाल सामना करने के लिए तैयार होते हुए। इस बार देखिए आड़े बैट से खेलने की कोशिश, बिल्कुल कदमों का जरा भी इस्तेमाल नहीं किया। फ्रंट फुट बैक फुट जिस तरीके से हलचलाहट होती है विकेटों के बीच में, उस तरीके की हलचलाहट देखने नहीं मिली। गेंद रही डॉट के रूप में। प्रकाश अनुभव से भरपूर खिलाड़ी है, 40 प्लस के एक स्टार खिलाड़ी हैं और बिल्कुल इस वक्त उनका गेंदबाजी नो डाउट बहुत ही बढ़िया। यहां देखिए आड़े बैट से खेलने की कोशिश की, फिर से एक बार गेंद रही डॉट, हो सकती थी लेकिन 22 के रूप में 1 रन मिला है। कीपर की थोड़ी सी चूक और उसका खामियाजा यहां पर गेंदबाज को भुगतना पड़ा। 22 के रूप में सिंगल रन। स्कोरबोर्ड पर स्कोर जा पहुंचा है 19 रन। इस वक्त दूसरा ओवर प्रगति पथ पर। इसी बीच ये गेंद इस बार कलाइयों का बहुत ही बढ़िया तरीके से उपयोग किया है। शॉर्ट मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया। सिंगल रन, 1 रन से ज्यादा अब तक के कुछ नजर नहीं आता। और थ्रो देखिए काफी पता ढूंढता हुआ थ्रो, गेंद ने अपने इरादे दर्शाए, टाइम पर टर्न हुआ और यहां पर सिंगल की जगह डबल कंप्लीट। नो डाउट अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन, उसके कारण मिलते हुए ये 2 रन। रनों की रन संख्या में थोड़ी सी बढ़त होती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 21 रन। नेक्स्ट बॉल, फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाए गेंद को। सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं।
यस, एक रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। पावर प्ले का बंधन अब छूटेगा, डीप में फील्डर को तैनात किया जाएगा। 2 ओवरों का खेल हुआ है समाप्त। पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाए हैं अब तक के रन 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन। विकेटों की अगर बात करें तो 1 विकेट के नुकसान के बाद बची हुई 18 गेंदों का खेल अभी भी शेष है। क्या होगा क्या नहीं देखेंगे केपीएल सीजन 3 में, लेकिन एक छोटे से डीजे वाले ब्रेक के बाद। आर पाटिल, नो डाउट एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा। इनकी बल्लेबाजी हमने देखी थी आमदार चषक मुमरा में, क्या बैटिंग की थी। वो भी सैंडी एसपी के सामने, यस प्रोफेशनल टीम के सामने इनकी बल्लेबाजी की जितनी तारीफ करे उतनी कम। इस बार खेलने का प्रयास किया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश, गेंद पर कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। यस, 1 रन से उस वक्त चूके थे, नहीं तो हाफ सेंचुरी का रिकॉर्ड अपने नाम कर सकते थे। सेंचुरी की जब भी बात निकलती है तो बिल्कुल दोनों ही भाइयों को हम कैसा भूल सकते हैं, सागर और जीतू। एक ही मैच में इतिहास रचा था इन्होंने। नेक्स्ट बॉल, इस बार फ्लिक किया है बहुत ही बढ़िया तरीके से, गेंद जाती हुई डी वाइड मिड विकेट के क्षेत्र में, सिंगल रन कंप्लीट किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। एक भाई ने लगभग बनाए थे रन 103, तो दूसरे भाई ने 111। ये एक इतिहास रहेगा टेनिस क्रिकेट में, वेरी फर्स्ट टाइम ऐसा रिकॉर्ड ब्रेक हुआ है, इस तरीके का रिकॉर्ड बना है। एक बाहुबली तो दूसरा भी उससे कुछ कम नहीं। क्या मैच था वो, मैच आज भी एनएसटी लाइव के चैनल पर आपको देखने मिलेगा। केपीएल सीजन 2 में एक इतिहास रचा गया था। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार ओमकार। इस बार फुल लेंथ गेंद करने की कोशिश, कुणाल के बल्ले पर गेंद नहीं टकरा रही है, गेंद रही डॉट के रूप में। एक स्टार खिलाड़ी है, एक बड़े खिलाड़ी हैं, एक बड़े सितारे हैं, लेकिन आज इनका बल्ला शांत नजर आता हुआ। गेंद रही डॉट के रूप में, डॉट के साथ अच्छा कमबैक किया है यस राजेश सर ओमकार को कुछ नसीहत देते हुए। हमारे इसी बीच मान्यवर उपस्थित हो चुके हैं, सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत है केपीएल सीजन 3 में। सीजन 3 यानी धड़ाकेदार क्रिकेट, नो डाउट। क्या बेहतरीन आयोजन, बेहतरीन नियोजन। स्कोर की अगर बात करें तो रनों की रन संख्या इस वक्त 23 रन। नेक्स्ट बॉल, इस बार गति में थोड़ा सा मिश्रण किया था, लेग ब्रेक गेंद की थी, बल्लेबाज समझ नहीं पाए कुणाल और गेंद रही डॉट के रूप में। कुणाल जब से विकेटों पर आए हैं मान लीजिए रनों के लिए तरसते हुए नजर आए हैं। लगभग बात करें कुणाल की तो अब तक के 5 गेंदे खेल चुके हैं और अब तक के अपना अकाउंट नहीं ओपन कर पाए। नेक्स्ट बॉल ओमकार, फिर से एक बार, इस बार बैट पे टकराई है तो गेंद जरूर, लेकिन निकले हैं 1 रन के लिए और 1 रन आसानी के साथ पूरा किया। सिंगल रन, सिंगल रन के साथ काफी समय के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ और अब जाकर कुणाल ने अपना अकाउंट ओपन किया है, अब जाकर अपना खाता खोला है इस 1 रन के साथ, वो भी छठी गेंद पर। यस, तीसरा ओवर प्रगति पथ पर है, गेंदें हो चुकी हैं लगभग 5 और 5 गेंदों में महज खर्च किए हैं 2 रन। बेहतरीन गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, सूझबूझ भरी गेंदबाजी। इसी बीच नेक्स्ट बॉल, ओहो क्या बात है ओमकार, नो डाउट लेग ब्रेक गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई, बल्लेबाज को परेशान करती हुई गेंद, ओवर की हुई है समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 24 रन 1 विकेट के नुकसान के बाद। यस डीजे।
आए हैं गेंदबाजी की जिम्मेदारी संभालने अपनी टीम की ओर से लेकर चौथा ओवर। रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 24 रन, एक विकेट के नुकसान के बाद। 12 गेंदों का खेल अभी भी शेष। इसी बीच ये गेंद, ओहो, फिर से एक बार आड़े बैट से खेलने की कोशिश, और यहां देखिए सुसाइड, इसे कहा जाता है आत्महत्या, क्योंकि गेंद बल्ले से नहीं टकरा रही थी। आउट ऑफ फॉर्म नजर आए कुणाल और अपना विकेट जाया कर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। यस डीजे। खूबसूरत चार। स्ट्रोक जड़ा, नो डाउट फ्लिक किया था, फुल एंड गेंद थी, मात्र गेंद को दिशा दी। डीप मिड विकेट पर खिलाड़ी जो तैनात थे रोहित, उनके शरीर से गेंद टकराकर आउट ऑफ द पार्क, 4 रन। बिल्कुल मिलिंद इन फॉर्म बैट्समैन है, आते ही साथ अपने इरादे दर्शाए हैं। चंद्रेश की अगर बात करें तो ओपनर बैट्समैन के रूप में आए थे और लगभग उन्होंने ही रन जोड़े। अगर कुणाल की अगर बात करें तो उन्होंने निराश किया। इस बार देखिए व्हाट अ हिट, क्या बात है, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, ये आता हुआ केपीएल सिक्सर। क्रिकेट की अगर बात करते हैं हम दोस्तों, टाइम से क्रिकेट ऑन होता है। आजकल हमारे यंगस्टर हैं, उन्हें पबजी से फुर्सत नहीं। पबजी ने हमारे देश में यंगस्टर्स की बना दी है सब्जी। बिल्कुल 40+ क्रिकेट का रीजन ये है, उनका क्रिकेट अगर आपने 8 बजे का टाइम दिया है तो एग्जैक्टली 8 बजे उनका बॉल डिलीवर होता है। अगर हमने यंगस्टर्स को टाइम दिया है कि आपका मैच 8 बजे का है तो लगभग वो मैच 10 बजे यानी 2 घंटा लेट होगा, क्योंकि हम सोते बहुत लेट हैं। इसलिए 40+ क्रिकेट अलग होता है। 40+ क्रिकेट के फिटनेस देखिए, आजकल के हमारे यंगस्टर्स की फिटनेस देखिए, और हमारे 40+ की जो पर्सनैलिटी है उन्हें देखिए।
बहुत ज़मीन आसमान का फ़र्क है। इसलिए आप लोगों के लिए कोलशेत प्रीमियर लीग मेघनाथ घरत साहब के माध्यम से इस टूर्नामेंट को सजाया जाता है हर साल, इसीलिए लेकर आए हैं कि आप फिट रहें, तभी तो जाकर आप हिट रहेंगे। इसी इरादे के साथ, इसी मंशा के साथ इस टूर्नामेंट को हर साल की तरह इस साल भी ऑर्गेनाइज किया है मेघनाथ घरत साहब ने। बिल्कुल आशीर्वाद सभी का है, प्यार सभी का है, साथ सभी का है, लेकिन मेहनत जिनकी रंग लाती हुई वो है मेघनाथ घरत साहब। एक बेहतरीन आयोजक, एक बेहतरीन नियोजक, नो डाउट। गेंदबाजी की कमान पर आए हैं आकाश। यस, आकाश को लाया गया है गेंदबाजी की कमान पर। आकाश नो डाउट, जब भी झुंझार स्पोर्ट्स कोलशेत की टीम खेलती है उसमें आकाश हमेशा उनकी टीम के साथ रहते हैं, उनका सपोर्ट करते हैं और एक अच्छे खिलाड़ी भी है, नो डाउट। अब देखना यह है कि आकाश को मिला है मौका, आकाश किस प्रकार से परफॉर्मेंस करते हैं। लास्ट ओवर का खेल बाकी है, अगर इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन जोड़ने में आई मास्टर्स की टीम सक्षम रही तो एक टारगेट सेट कर सकती है। यस, आकाश की वेरी फर्स्ट बॉल मिलिंद सामना करेंगे। आउट ऑफ द ऑफ स्टंप, अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए राजेश सर हाथों को फहराया और इस गेंद को वाइड घोषित किया है। अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होता हुआ रनों की रन संख्या थोड़ी सी आगे बढ़ती हुई स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 38 रन। 6 गेंदें अभी भी आना शेष है इस इनिंग की। इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद रडार में नहीं आई। बहुत ही बढ़िया फील्डिंग, वन हैंड पिकअप एंड थ्रो। देखिए दूसरे रन के लिए निकले, रिक्स से भरा रन, लेकिन कंप्लीट किया ये रन। क्या बात है, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, नो डाउट। मान लीजिए जिस तरीके से जंगल में हिरन दौड़ती है, ये दोनों ही खिलाड़ी विकेटों के बीच में उसी अंदाज में दौड़ते हुए नजर आए और 2 रन, जहां सिंगल था वहां डबल कन्वर्ट किया। ये है 40+ के खिलाड़ी, नो डाउट, एक स्टार खिलाड़ी। इसी बीच आकाश की अगली गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश, ओह व्हाट अ हिट, दिस इज अ बिग 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 ब्लो, आउट ऑफ द पार्क, केपीएल सिक्सर। व्हाट अ हिट, क्या बात है मिलिंद, तुसी छा गए, नो डाउट। नेक्स्ट बॉल, फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया है, बैक टू बैक आता हुआ एक और सिक्सर, 6 रन, साथ ही साथ सोने पे सुहागा। नो मिलेगा, धीमा डिलीवरी थी इसलिए। क्या बड़े हिट जड़े, लाजवाब, शानदार, जानदार, धमाकेदार। मान लीजिए इस ओवर में सेल लगा हो और इस सेल का भरपूर आनंद लेते हुए, भरपूर शॉपिंग करते हुए रनों की इस वक्त मिलिंद क्या बल्लेबाजी कर रहे हैं। बैक टू बैक 2 गेंदों में 2 6 जड़ चुके हैं, हैट्रिक 6, क्या मारेंगे, क्योंकि अगली गेंद है फ्री हिट। इसी बीच ये गेंद, ओहो, निकले हैं, जरूर भूल गए थे कि ये गेंद फ्री हिट है। चलिए, यस, 22 के रूप में 1 रन मिला है। विकेटों का फर्नीचर जरूर यहां पर बिखरा था, लेकिन मिलिंद यहां पर नो बॉल थी, इससे पहले वाली ये गेंद थी फ्री हिट। जीवनदान तो नहीं, बिल्कुल एक मौका फिर से बना है और मौका मिला है इस वक्त चंद्रेश को। चंद्रेश नो डाउट एक 6 एक 4 की मदद से अभी भी बल्लेबाजी कर रहे हैं 17 रनों पर। आकाश की अगली गेंद का सामना करेंगे। इसी बीच ये गेंद, इस बार बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क। कहा जाता है ना कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, उसी तरीके से चंद्रेश भी रंग बदलते हुए ये आता हुआ एक खूबसूरत सिक्सर। यस, वन टू गो। इस इनिंग की लास्ट बॉल, इस इनिंग की अंतिम और आखिरी गेंद। चलिए, टॉस के लिए आना है कैप्टन्स।
नेक्स्ट मैच के टॉस के लिए मैं आमंत्रित करूंगा दोनों ही टीम कैप्टन्स। इस बार चलिए रनआउट के रूप में विकेट गिरी है, विकेट का हुआ है पतंग, इनिंग की हुई है समाप्ति। पहले बल्लेबाजी करते हुए आई मास्टर्स की टीम ने बनाए हैं टोटल रन 61, टारगेट रखा है 62 रन। चलिए टॉस के लिए आना है, नेक्स्ट मैच के टॉस के लिए मैं आमंत्रित करूंगा टीम कैप्टन तरंग चैलेंजर्स एंड दीप स्पोर्ट्स टीम कैप्टन और तरंग कैप्टन। आइए टॉस के लिए टॉस बॉक्स में, और मैं रिक्वेस्ट करूंगा टॉस बॉक्स खाली करना है, प्लीज बी फास्ट गाइस, टॉस बॉक्स खाली करना है। मेरे साथी कमेंटेटर ओमकार टॉस के लिए मैं रिक्वेस्ट करूंगा ओमकार शेट्टे टॉस बॉक्स में ज्वाइंट होना है, और कमेंट्री बॉक्स में फेरबदल होगी। नेक्स्ट इनिंग के लिए मैं आमंत्रित करूंगा राहुल भोईर को। आइए लेते हैं एक छोटा सा डीजे वाला ब्रेक, उसके बाद करेंगे टॉस की प्रक्रिया पूरी हमारे मान्यवरों के शुभ हाथों से। यस ओमकार। तर नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत आणि आम्ही टॉससाठी मान्यवरांना इन्व्हाइट करतोय। आदरणीय भूषणजी देवराम भोईर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत। तर दोन्ही कॅप्टन या कॉम्बॉक्समध्ये नक्कीच आपण राहुलचा आवाज जरूर ऐकणार आहोत। मग आधी आपल्याला जायचं आहे टॉससाठी। कोलशेत प्रीमियर लीग मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दोन्ही टीमचे कॅप्टन या फास्ट का वेग घेत आहे मॅच अनाउन्स करायचे राहुल। थोडेसे चेंजेस। यस तरंग चैलेंजर एंड दीप स्पोर्ट्स टीम कैप्टन प्लीज बी फास्ट। देखिए हमारे मान्यवर उपस्थित हो चुके हैं, आपको भी अपनी उपस्थिति वहां पर दाखिल करानी है। थैंक यू। तर दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। 5 ओव्हरची मॅच असेल। तरंग चॅलेंजरच्या कॅप्टनने कॉल केला, मात्र टॉस जिंकला तो म्हणजेच टीम दीप स्पोर्ट्स या टीमना। तर दादांना रिक्वेस्ट आहे की अतिशय चांगली मॅनेजमेंट तुम्ही पाहता, अनेक स्पर्धांना दादा तुम्ही सातत्याने या ठाणे बल्डमध्ये असेल किंवा अनेक विभागामध्ये भेट देता, मात्र एका गावासाठी ज्यावेळी ऑर्गनाइज होतं त्यावेळी अशी स्पर्धा तुम्ही पाहिली आहे का? ही स्पर्धा मी गेल्या वर्षी बी आपण हे केले होते। कोरोनाच्या कारणामध्ये 2 वर्ष आपण थोडा लांब झालो होतो, आणि आज KPLच्या माध्यमातून कोलशेत गावामध्ये जत्रेचं स्वरूप आलेलं आहे। हे 2 दिवस जत्रा चालणार आहे। याच्यामध्ये नवीन नवीन प्लेयर आले आपल्याला बघायला भेटतील, कारण आता 8 संघ आहेत। 8 संघामध्ये नवीन नवीन प्लेयर आता तयार होतात। 40+ माध्यमातून आहेत प्लेयर, नवीन यंग जनरेशनमधले प्लेयर असतील, ते असे सगळे प्लेयर आपल्याला या KPLच्या माध्यमातून आज आपल्याला कोलशेत गावामध्ये बघायला भेटतील, आणि चांगलं आयोजन आहे। आणि मी आयोजकांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करेन, आणि नवीन वर्षाच्या सर्व खेळाडूंना आणि ग्रामस्थांना किंवा सर्व लोकांना आम्ही आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। हा वर्ष तुम्हाला सुखाचा, समृद्ध, भरभराटीचा जाओ आणि आरोग्यमय राहो, कारण आता आरोग्याची आपल्याला फारच गरज आहे। आणि आता हा नवीन कोविडचा जो प्रादुर्भाव वाढत चालला आहे, आपण मास्क लावा। प्रत्येक प्लेयर जे स्टेजवर असतील त्यांनी मास्क लावून आपला मॅच बघण्याचा हे करा, आनंद घ्या। जेव्हा कोरोना वाढत चाललेला आहे त्याच्यावरती बी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। यांनी चांगलं आयोजन आहे, आणि आयोजनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। तर थँक्यू सो मच। दादांना रिक्वेस्ट आहे आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा। अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं, आणि आपली काळजी नक्कीच करणारा हा एक लोकप्रिय नेता आपल्यासोबत होता। तर टॉस जिंकला, काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही। 5 ओव्हरची मॅच, धावा बनतात देखील, रोखल्या देखील जातात। समोरच्या टीमला कुठपर्यंत थांबवण्याचा मानस असेल, आणि काय म्हणाल KPLच्या या तिसऱ्या पर्वाबद्दल?
KPL 30 पर्व करोना काळानंतर दुसऱ्या झालं, पण एक चांगलं पर्व आहे. तर ऑल द बेस्ट आपण करूया. एका बाजूला दीप स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला आहे टीम तरंग चॅलेंजर्स. 5 ओव्हरची मॅच आहे, टॉस गमावला, सामना सुरू होतो. तुम्हाला देखील आम्ही देतो फास्ट सारा शुभेच्छा. नक्कीच भूषणदादाने देखील सांगितलं की ही कोलशेत गावाची जत्रा आहे आणि या जत्रेचा जो भंडारा आहे 2 दिवस उधळतच राहणार आहे. या मॅचचा देखील अगदी तसाच काही खेळ असेल. जाऊ आपण कॉम्बॉक्समध्ये, ऐकूयात मानेरेचे म्हणजे राहुल भोईर यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिलाच बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक दमदार सुरुवात करत असताना षटकारानं. KPL 2022 मध्ये 1 जानेवारी नवीन वर्ष तर आपल्या तिथीप्रमाणे नाही या गुढीपाडव्याला आपण नवीन वर्ष साजरा करतो. मात्र सर्वांना आपण शुभेच्छा देऊच. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आपण बघतो, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडू आहेत आणि आजही त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे आणि ते दाखवत असताना कोलशेत प्रीमियर लीगच्या माध्यमातून हेमंत म्हात्रे ऑफिशियल अंपायर देखील ते आहेत. नगरसेवक ट्रॉफीमध्ये त्यांनी सुंदर अंपायरिंग केली होती आणि आज ॲज अ खेळाडू म्हणून आपण त्यांना बघतो इन ॲक्शन मध्ये. ओव्हर द विकेट ना, चांगला फटका ऑन साईडला, ऑनड्रायचा डीपमध्ये शॉट मिड विकेटला, खराब फिल्डिंग झाली इनफिल्डमध्ये. चेंडू चिसून फेक करेपर्यंत सिंगल त्यांनी ते मिळत या. 62चं टार्गेट आहे, त्या अनुषंगानं सुरुवात मात्र धमाकेदार झाली. त्याच्यानंतरचं मात्र हेमंत म्हात्रेचा कमबॅक देखील वाखाणण्याजोगा होता. त्यानं सुंदर कमबॅक केला. षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आणि P1 P2 रेग्युलर नक्कीच तुम्हाला घ्यावं लागेल, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. सुंदर स्पर्धा मेघनाची गरज साहेब यांची नक्कीच आफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि बघतो आपण 30रा पर्व या स्पर्धेचं KPL 2022. ओव्हर द विकेटना आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र दरम्यान कीपरच्या पाठी गेला, तिथे एक धाव मिळेल. अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आलं, असं वाटलं की या षटकामध्ये 20 ते 25 धावा हेमंत म्हात्रे खर्च करतील. मात्र हेमंत म्हात्रेकडे असलेला क्लास तुम्हाला पाहायला भेटला. मैदानाच्या आतमध्ये भरपूर वर्षापासून ते खेळत आहेत, भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेट खेळला आहे आणि तो आता मात्र नक्कीच अनुभव आपल्याला पाहायला भेटला KPLच्या माध्यमातून. पहिलं षटक कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरी 62चं टार्गेट आहे आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान बिन गडीबाद 9 धावा. डीजे
दादा आहे आणि दादा नक्कीच पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातीलच. एक कार्यक्रम आहे, कार्यक्रम लगेचच क्लिअर करून भूषण दादा पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील. जेव्हा मागच्या दिवशी ना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाच्या आपण धावसंख्या एकूण बघतो, स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला आहे 9व्या आकड्यावरती. या मॅचमध्ये नक्कीच या दरम्यान बघतो आपण चांगला खेळ करावा लागेल. नर्मदा नक्कीच बघतो आपण या दरम्यान या टीमला या अनुषंगाने त्यांचं नक्कीच नाव दिलं गेलं, फायटर्सचं नाव दिलं आहे. नर्मदा फायटर्सचा संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय. नावाप्रमाणे आता मात्र खेळ करणं भरपूर गरजेचं आहे, कारण का टार्गेट 62च आहे या मॅचमध्ये. P2चं षटक, बॅकफ्लो झोन कट करण्याचा प्रयत्न, बॅकफूट पकडले, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चूक होणार नाहीये, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला विकेटचं पतन, पहिला धक्का. गौरव तरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दरम्यान. आई मास्टर्सच्या माध्यमातून आपण बघितलं, पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग झाली, 60+ धावसंख्या, एक चांगली धावसंख्या. आणि आता मात्र त्या धावसंख्येचं संरक्षण देखील केलं जातोय. ज्या अनुषंगाने मात्र आपल्याला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. P1 मध्ये सुरुवात धमाकेदार झाली षटकारानं. असं वाटलं की आपल्याला नक्कीच मोठी धावसंख्या पहिल्याच षटकाच्या नंतर पाहायला मिळेल. वेळ कमी खर्च करावा. राजेश सर, नक्कीच आपण थोड्या सूचना द्या खेळाडूंना. वेळेवरती मॅचेस होणं गरजेचं आहे. 5-5 ओव्हरच्या मॅच आहेत. प्लीज रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन. चांगला चेंडू समोर केले, व्ही शेप मध्ये, डीप मध्ये फिल्डर नाहीयेत, दूरवरनं जातील. फिल्डिंग चांगली झाली स्क्रीनच्या दिशेनं. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत मिळणार आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. दरम्यान धावपलक आमच्या मला ऑफिशियल सांगतायत 1-1 11वर. 11 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. इथनं गौरव तरेला चांगला खेळ करावा लागेल. अश्वला मात्र चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. संघ थोडासा बाकफुटलाय. ओव्हर द विकेट ना. दरम्यान खराब चेंडू, अंपायरनं नो बॉल घोषित केलाय. बी मरे आणि +1 दिले, म्हणजे एकूण 2 धावा असणार आहेत. चेंडू आपण लगेचच द्या मैदानाच्या आतमध्ये. या गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज, थोडं सहकार्य करा. चल, नक्की चेंडू आहे अंपायरकडे. चेंडू फ्री देखील असेल. अंपायरनं बीमर घोषित केला आणि एकूण 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 13 या आकड्यावरती. बघतो आपण स्पर्धा ही अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट मेघनाची गरज साहेब यांचे आफाट मेहनत आहे KPL साठी. ओव्हर द विकेटना चांगला चेंडू होता. अकुटप्पाचा ऑनसाईडला पोल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटच्या संपर्काला नाहीये. अकुटप्पाच्या चेंडूवरती मोठे फटके येतात असं आपण वारंवार बघत असतो. मग कधी कधी अकुटप्पाचे चेंडू देखील चांगले होतात, त्याच्यावरती विकेट येतात. आणि त्याच्यामध्ये हा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला गोलंदाजाचा. सुरेख चेंडू होता. ओव्हर द विकेट. गती कमी केली, फटका हवेचा, मेस्तामी के प्रॉपर टायमिंग आहे. फिल्डर झेलच्या खाली पोहोचला, मात्र चेंडू जाणार आहे. त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका आपल्याला पाहायला मिळतो. KPL षटकार. थँक्यू. चला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थोडं सहकार्य करा. हेमंत दादा, थोडं सहकार्य करा प्लीज. थोडंसं आपण सहकार्य तुमचं गरजेचं आहे, कारण का 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्या मॅचेस मात्र कंप्लीट होणं गरजेचं आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस ज्या आहेत त्या. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या त्यामध्ये नक्कीच वेगानं पुढे जाते, वेग घेते धावसंख्या. 19. ओव्हर द विकेट.
चांगला चेंडू होता. दरम्यान बघतो आपण खोदून काढला फटका, बॅकलिपला खाली ठेवला, ऑन ड्रायचा हा फटका होता. दरम्यान बघतो आपण फलंदाज गौरव तरे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या त्यात 1 पुढे धावफलक जाऊन पोहोचलाय. 2-0, 20 इन अ बोट, लॉस ऑफ 1 ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, फटका देखील चांगला डीप मध्ये, फिल्डर मिड विकेट मध्ये उपस्थित आहे, चूक होणार नाहीये. परतावा लागेल अश्विला मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 लागतोय, खेळाडू बाद. धावसंख्या मगाची सांगितली 20 होती, आता देखील 20च आहे. 2-0, 20 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. आणि आता मात्र टीमचे कॅप्टन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. जिम्मेदारी जबाबदारी आता मात्र घेण्याची वेळ आली आहे. 20 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. एकूण बघतो आपण 2 षटकांचा निर्णायक खेळ देखील कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा आल्या आणि षटकामध्ये बघतो आपण एकूण 11 धावा खर्च केल्या. दरम्यान गोलंदाजानं 10ची सरासरी, एक चांगली सरासरी आहे. मात्र वेळा कमी खर्च करावा या गोष्टीची देखील नोंद घ्यावी. प्रत्येकी षटकाच्या नंतर तुम्हाला टीम मीटिंग करायची नाही आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर नंतर तुम्हाला डिंच ब्रेक जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही एकत्र या 1 ते 2 मिनिटासाठी. आता तुम्ही वेळ खर्च करू नका प्लीज. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावेची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज दिनेश पाटील, ओमकार पाटील साकिंग एनला. फटका चांगला ऑनसाइडला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत आणि ओमकार आता घेतली जिम्मेदारी. आणि ओमकारकडनं भरपूर अपेक्षा देखील आहेत. ओमकारनं पहिला बॉल वरती ठोकला चौकार. चांगला शॉट होता. टीमचे कॅप्टन आहेत, चांगले फलंदाज आहेत आणि आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना संघनायक म्हटलं की खूप मोठी जिम्मेदारी असते. टीमचा करता धरता, टीमचा नेता आणि मात्र त्याला जिम्मेदारी जबाबदारीनं करायचं असतं मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात त्यानं चांगली केली चौकारानं. संघाची धावसंख्या 4 जाते पुढे. 24 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. विजयासाठी या मॅचमध्ये 62 टार्गेट आहे. पहिली मॅच आपल्याला नक्कीच वन साइड पाहायला भेटली. मात्र या मॅचमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट डेफिनेटली पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही आहे. षटक दिनेश पाटीलचा भरपूर महत्वाचा असेल आणि ओमकार पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये राहणं तेवढंच महत्वाचं आहे. नर्मदा फायटर्स इन ऍक्शन मध्ये संघर्ष करते या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, गती कमी केली आहे. मात्र फटका चांगला आहे. डिक्लेअर काही धावा मिळतील. गोशांतर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला आणि अंपायर सांगतायत की फक्त एकच धाव आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावफलक 25 वरती जाऊन पोहोचला. विजयासाठी 62 बनवायचे त्या मॅच मध्ये. चांगली मॅच होईल. चांगला खेळ, चांगला क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गतीपणा कमी केलं. फटका सुंदर आहे, सुंदर आहे फटका. स्लॉकशिपचा पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL षटकार. चेंडू या दरम्यान द्यायचे. ओमकार पाटील गेला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मात्र तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः गोलंदाजांवरती तो तुटून पडलाय. काय बॅटिंग सुरू आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 जाते पुढे. धावफलक जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती. ज्या फॉर्म साठी, ज्या खेळासाठी जाणलं जातं ओमकार पाटीलला, तो फॉर्म, तो दर्जा, तो क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो KPLच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 वरती पोहोचली. अजून या मॅच मध्ये बनवायच्या आहे. दरम्यान 31 धावा, 31 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत.
15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण धावा बनवायचे आहेत. बघतो आपण 31 डुवांडाय प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेट ना देखील चेंडू खराब आहे. मात्र चेंडू भरपूर 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 दूर गेलाय. धाव एकच मिळेल. घोषांतर क्षेत्रामध्ये नक्कीच हा चेंडू आहे. धावेत एकच मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 32 आकड्यावरती. अजूनही 30 धावेची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. चेंडू आपण द्या लगेचच बघा. यस डीजे सजविलान माझे हेलो 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 यस इसी बीच हमारे साथ जुड़ चुके हैं केपीएल में जरूर श्रीकांत जी भोईर साहब. आने वाली जनवरी में जिनकी एक बड़ी प्रतियोगिता यस ठाणे का जिसे वर्ल्ड कप कहा जाता है रणजीत चषक, जनवरी 10 तारीख याद रखिएगा दोस्तों. एक बिगेस्ट टूर्नामेंट ठाणे का वर्ल्ड कप, क्रिकेट के रंग रंजीत के संग. यस ओवर टू कमेंट. ड्रीम 11 बघा थोडं सहकार्य करा. आपण चेंडू जर मैदानाच्या मध्ये जर पाठवला तर बरं होईल. थोडं सहकार्य करा. ड्रीम 11 जर आपल्या 1-2 नक्कीच खेळाडूंना पाठवा. जुना चेंडू आपल्याकडे अवेलेबल नाही बरं सर. ओके बघा आयोजक बघूया काय दरम्यान आला चेंडू आला. थँक्यू सो मच ड्रीम 11. नक्कीच बघा असं सहकार्य तुम्ही करत राहा जेणेकरून ही स्पर्धा आपल्याला सुखरूप पार पाडता येईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली दरम्यान 32 आकड्यावरती. अजूनही 30 धावेची गरज आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी श्रीकांतजी भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. एक अप्रतिम टुर्नामेंट नक्की त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ठाण्याचा नक्कीच वर्ल्ड कप म्हटलं जातं. रणजी ट्रॉफी कमिंग सून 10 जानेवारीला नक्की त्या स्पर्धेचा आगाज होणार आहे. आणि त्या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीकांत दादा भोईर. गती कमी केली. फटका चांगला आहे. मग धाव एकच मिळेल. धाव एकच मिळणार आहे. कोशांतर स्वरूपात जेव्हा जेव्हा चेंडू जातो मग ओमकार भरपूर स्वतःवरती नाराज आहेत. म्हणजे नक्कीच झालं असं की फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट केल्याने मात्र जो पेमेंट जो आलाय तो मात्र एकच शिफ्ट झाला असं झालाय. सिंगलने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळतो दरम्यान जाऊन पोहोचला 33 आकड्यावरती. डबल 3 33 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. विजयासाठी या मॅच मध्ये बघतो आपण एकूण 62चं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला थोडासा वन साइड क्रिकेट पाहायला भेटलं. मात्र या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. केपीएल कोलशेत प्रीमियर लीगचं पर्व 30 आहे. 2022 2022 सुरुवात झाली आहे आणि आज 1 जानेवारी दुसरी मॅच. ओव्हर द विकेट 1 टू गो. गती कमी केली आहे. गती. फटका आता मात्र सुंदर आहे आणि धावा आता मात्र चांगला मिळतील. हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून आलाय. पॉवरफुल शॉट. विकेट 6. संघाची एकूण धावसंख्या झाली या दरम्यान 39. अजूनही विजयासाठी बघतो आपण 23 धावेची गरज आहे. एकूण चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी भरपूर सुंदर आणि भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अभिनयाची गरज नक्की सातत्याने फोकस मॅन स्पर्धेचे
प्रत्येक वर्षामध्ये नवीन नवीन संकल्पना. या वर्षामध्ये बघा काय सभा मंडप आहे, काय आमचा नक्कीच अप्रतिम टॉस बॉक्स, आमचा कॉमेंट्री बॉक्स, सुंदर स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात, स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. सुंदर सुंदर आयोजन आहे, कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे या मैदानाच्या आतमध्ये. सोपं नाही आहे आयोजन करणं, सोपं नाही आहे. बोलणं सोपं आहे, मात्र करून दाखवणं एवढं सोपं नाही आहे. समोर खेळले तिकडे फिल्डर मात्र उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली, उचलून फेक करेपर्यंत एक सिंगल. 11 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धावेची गरज अजून या मॅच मध्ये. एकूण 40 धावा धावाफलकावरती बनवल्या गेल्यात. 11-22 इक्वेशन. मैदानाच्या मध्ये गौरव तरे सोबत आपण बघतो ओमकार पाटीलला, जे ओमकारनं आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. गोलंदाज प्रफुल्ल. गोलंदाजी मार्क वरती महत्वाचा षटक आहे. ओमकार पाटील स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क नक्की झालाय. बॅटची खालची दरम्यान कडा लागून चेंडू यष्टांच्या मागे कीपर देखील बीट झाले. सिंगल रन इथनं मिळत्या. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते 1 न पडत. धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळतो 41 आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती आहेत आणि षटका दरम्यानचं बघतो आपण मार्गस्थ असताना चौथं ही भरपूर महत्वाची दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकी मॅच महत्वाची होणार आहे. लीग स्टेजवरती प्रत्येकी सामना जिंकणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी आता मात्र इथं प्रयत्न भरपूर मोठ्या प्रमाणात केले जातील या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज, पुढचा बॉल. चांगला चेंडू होता, फुलर लेनचा खोदून काढला फटका. बॅटल बॅक आलो डीप मध्ये थोडीशी करा. फिल्डिंग झाली आहे, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कॉर्डिनेशन भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळते दोघांमध्ये आणि तो कॉर्डिनेशन आता मात्र भरपूर चांगला. गौरवानी मैदानाच्या मध्ये ओमकार पाटील आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. या दरम्यान एकूण धावा धावफलकावरती 43 इन बोट. 43 धावा धावफलकावरती आहेत. एकोणावीस धावेची अजूनही गरज आहे. गौरव तरे आक्रमण करण्याचा प्रयत्न, गती कमी केली. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 19 धावा या मॅच मध्ये. 8-19 इक्वेशन आहे. समीकरण दरम्यान आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी चांगली मॅच आहे. चांगला मोठा संघर्ष या मॅच मध्ये. प्रफुल्ल गती पुन्हा एकदा कमी केली. आक्रमण करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. दरम्यान गौरव तरेचा मध्ये चेंडूने बॅटचा संपर्क एवढा चांगला झाला नाही. 1 धावेतनं मिळतीया. 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे दरम्यान 44-44. 7 चेंडू 18ची गरज. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे आणि सॅकिंगला आता मत खेळण्यासाठी सज्ज आहेत फलंदाज ओमकार पाटील, टीमचे कॅप्टन, ज्यानं चांगली सुंदर बॅटिंग केली आहे या दरम्यान या मॅच मध्ये. दरम्यान ऑन्ड्रेचा फटका तिथे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र इक्वेशन असणार आहे. येणारा चेंडू शिल्लक आहे 6 आणि येणारा 6 बॉल मध्ये विजयासाठी या मॅच मध्ये 17 धावेची अजूनही गरज आहे. यस दीज आहे. दरम्यान प्रफुल्ल मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी झाली आहे. मग ते विसरून जमणार नाही. चांगला फिनिशर ओमकार पाटील अजूनही तक धरून बसला, थांबलाय. त्याला माहिती आहे मैदानाच्या मध्ये माझ्यावरती मोठी जिम्मेदारी जबाबदारी आहे. मात्र मॅच अजूनही समान आहे. दोन्ही टीमला इथं अजूनही समान संधी सामना जिंकण्याची. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 17ची गरज आहे. ओव्हर द विकेट रिदम मध्ये चुकले. अंपायरचा इशारा, बरं सरांचा डेड बॉल झालाय. गोलंदाजच्या ओव्हर मध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळतील. कुणालचं महत्वाचं षटक, निर्णायक 6 चेंडू, विजयासाठी 17ची गरज.
2 वेळा दरम्यान रिदममध्ये चुकलेत आणि दुसऱ्यांदा बरसांचा इशारा डेड बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. होत असतं असं. मॅच भरपूर महत्वाची आहे आणि क्रुशल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6-17चं इक्वेशन. पहिलाच बॉल फटका हवेचा मिसामिंग शॉट. या मॅचची गोल्डन विकेट हवेमध्ये आहे ओमकार पाटीलची आणि आता मध्ये ओमकारला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. हा भरपूर भरपूर मोठा धक्का लागत असताना आणि ही मोठी विकेट या मॅचची गोल्डन. निराश पावलाने मैदानाच्या बाहेर. ओमकार अपेक्षा होत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये रोहित गेल्यात आणि काय गोलंदाजी आपल्या दरम्यान आता पाहायला भेटली. प्रफुल्लनं जो कमबॅक केलाय ती जी एनर्जी आता मात्र नक्कीच भेटली. पुन्हा एकदा आत्मविश्वासाने त्यांनी गोलंदाजी केली. त्याच्या जोरावरती आता कुणाल देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हे काय चेंडू टाकेल का. 5-17चं इक्वेशन. गौरव तोळेचा हा फटका चांगलाय. समोरच्या दिशेनं पाठवलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करत असताना मात्र ठोकलाय हा संघर्षमय KPL षटकार. चेंडू तलावामध्ये गेलाय. फटक्यामध्ये ताकद किती होती, फटक्यामध्ये पॉवर किती होती, पॉवर जनरेट केली होती आणि पॉवर बॅक शॉट आपल्याला पाहायला भेटला. या षटकारांना मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालाय. आता चेंडू शिल्लक बघतो आपण 4 आणि विजयासाठी 11 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. ध्येय जर नक्कीच उंच असलं की झेप देखील उंचीचीच घ्यावी लागतं असं म्हटलं जातं आणि आता मात्र उंच भरारी घेण्यासाठी तेवढी मोठी झेप घ्यावी लागेल. 4-11चं इक्वेशन आहे. चेंडू या दरम्यान आयोजक बरंच सर बघूया. डीजे तर बघा नक्कीच आयोजकांनी स्वतः आमच्या मेघनाशी तिकडे गेले होते. भरपूर त्यांना काळजी, भरपूर ते चांगले खेळाडू देखील आणि त्यांना माहिती आहे मॅच खूप महत्वाची आहे. 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी बघतो आपण एकूण 11 धावीची गरज आहे मॅच मध्ये. ड्रेसिंग आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे. 4-11चं इक्वेशन. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. दोन टीम मध्ये हा मोठा संघर्ष. यावेळेचा हा देखील फटका हवे ते चेंडू उंच गेला, भरपूर उंच आहे.
फिल्डर झेलच्या खाली झाली आहे चूक, चूक झाली आहे आणि क्रिकेट फॉर्मॅट मध्ये चुकीला माफी नाहीये. येतोय हा नशिबाचा षटकार. तीन चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी बघतो आपण 5 धावेची गरज आहे. दरम्यानचा हा चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अंपायरचा इशारा बघतो आपण. 22 आपल्यापर्यंत आलाय. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि विजयासाठी बनवायच्या 4 धावा. नर्मदा फायटर्स आणि आई मास्टर या दोन टीम मध्ये भरपूर चांगला. आई मास्टर टीमनं खूप चांगली नक्कीच दरम्यान खेळ केली पहिल्या इनिंग मध्ये. मात्र नर्मदा फायटर्स नाव फायटर्स आहेत आणि आता मात्र फाईट बॅक करत असताना या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 2 आणि 4 धावेची गरज आहे. यावेळेचा हा फटका हवेचा मिसामिंग शॉट. फिल्डर आहे झेलच्या खाली. तिथं झेल स्वीकारत असताना आणि आता मात्र मॅच आली शेवटच्या बॉल पर्यंत. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. एक चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 4 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच मित्रांनो. मॅच जर आवडली असेल तर टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी करू नका. जरा जोरदार टाळ्या द्या मॅच साठी. जबरदस्त मॅच झाली आहे. जबरदस्त मॅच झाली. केपीएल नक्कीच तुम्हाला थरार असाच पाहायला मिळेल. केपीएल आहे, कौशिक प्रीमियर लीग आहे आणि नक्कीच या लीग स्टेज मध्ये तुम्हाला भरपूर 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 चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. एक बॉल विजयासाठी 4 धावेची गरज. चेंडू बघितला जाऊ दिला. बरं सर सांगतात वाईट बॉल आहे. एक चेंडू आणि आता मात्र 3 धावेची गरज आहे. एक चेंडू 3 धावा, 3 धावा, एक चेंडू असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. नर्मदा फायटर्स की आई या दरम्यान ओव्हर द विकेट ना चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथं 3 धावा झाल्या कंप्लीट आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. नर्मदा फायटर्स या टीमनं अभिनंदन. नर्मदा फायटर्स अभिनंदन.